आमच्या तोंडातला घास या निसर्गाने हिसकावून घेतलाय, असे बोल आहेत शेतकऱ्यांचे. जिकडे पाहावं तिकडे नुकसान आणि काळी पडलेली डाळिंब. आपण आहोत संभाजीनगर मधील एका शेतामध्ये आणि त्या शेतामध्ये आपण जर पाहिलं तर जिकडे पाहू तिकडे आपल्याला हे नुकसान पाहायला मिळतंय. शेतकरी प्रचंड दुःखी आहेत आणि आमच्या तोंडातला घास या निसर्गाने हिसकावून घेतला, या पावसाने आमच्या तोंडातून हिसकावून घेतला, असे बोल या शेतकऱ्यांचे आहेत. आपण जर पाहिलं तर मागील काही दिवसांपासून संभाजीनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय, ज्यामुळे शेतीचं नुकसान झालंय. पण ज्या शेतकऱ्यांच्या फळबागा होता त्या फळबागा सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अनेक शेतकरी याने हातबल झालेत. काही शेतकऱ्यांना आता प्रश्न पडलाय की आमच्या तोंडातला घास जर निसर्ग हिसकावून घेत असेल तर आम्ही आता खावं काय? आम्ही मेहनत घेतलीये त्याच्यासाठी, ते जपले, इतक्या दिवस जपले, आणि आता अशा प्रकारे एकदम जर असं आमच्या सोबत घडत असेल तर नक्कीच आमच्या आयुष्याचा प्रश्न, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आपण या शेतात पाहिलं तर सगळीकडे चिखल आहे. साईडला जो ओढा वाहतोय त्या ओढ्यातलं पाणी पूर्णपणे शेतामध्ये आलंय आणि जे काही द्राक्षाची झाडं होते, डाळिंबाची झाडं होती, ती इथून निसटून पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. शेतकरी चिंतेत आपल्याला दिसत आहेत. त्यांच्या तोंडावर आपल्याला जर पाहिलं तर दुःख, एका प्रकारे दुःख आणि चिंता आपल्याला पाहायला मिळते. शेतकरी आपल्या सोबत आहेत. बाबा, काय म्हणताल? तोंडातला घास तुमचा आज हिसकावून घेतल्याचं एक प्रकारे हे चित्र आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, काय म्हणणं आहे तुमचं? अरे बाबा, हे पाऊस पाणी कोणाच्या हातात मग पडला, पडून द्या. हो, पाऊस पडणं गरजेचं आहे, पण पाऊस पडला पण आपले सारे नुकसान झालं. मला पोचण्याचं पुरं डाळी मग येणार रे. अरे त्यांना 2 लाख रुपये कर्ज ना काढले, त्याचा रुपये फेडाना, बँकेवाले अर्धे पैसे, उद्या पैसे भरायचे कसे? पोटला करे आम्ही आत्महत्या करतो. मी डोकंच फोन टाकतो रे बाबा, नको मला हे नको. ते नका करू. पण काय म्हणणं आहे तुमच्या शेतकऱ्याकडे? आमचं म्हणणं चालू कृषी मंत्र्यांना आम्हाला काहीतरी मदत करा बाबा, आमच्या फळबागाला द्या बाबा काही, असं आमची इच्छा आहे. आम्ही काही तुम्हाला काही मागत नाही, पण आमचं शेतकऱ्याचे नुकसान झालं ते शेतकरी सरकारने आम्हाला भरून द्यावा अशी आमची इच्छा आहे. नाही तर आम्हाला मरून द्यावा, बाकी दुसरं काही नाही. कर्ज माफी करा आमची, जे शेतकरी या डाळींवर कर्ज कर्ज माफ करा, त्याचं नाव या सारं करा. अरे आमचीच नाही, अनेक शेतकरी नुकसान झाले हो सारेच. शेतीचं जेवण आहे. किती खर्च झाला होता याला? कमीत कमी 5 लाख खर्च होईल. पुरे याचांकडून आणले लोक, उन्हाळले उष्णे पासणे पाहून द्यायचे कुठून? उद्या लोक दररोज म्हणले डाळिंबचं गेले होऊन, म्हणजे आम्ही होऊन डाळिंब ते तुम्ही नेऊन गेले, द्या पैसे. मग काय करतात? पैसे कुठून द्यायचे? असं शासनाने आम्हाला मदत करा. या प्रकारे शेतकऱ्यांना हातबल होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय आणि नुकसान सुद्धा झालंय. काय पाहता या घडी परिस्थितीवर? काय पाहता एक शेतकरी म्हणून तुम्ही? मी रामेश्वर पळसकर, पळशीचा शेतकरी आहे. इकडे आमच्या गावामध्ये 2006 ला पाऊस झाला, पण तो पण एवढा नव्हता. त्याच्यानंतर आता जो हा पाऊस झाला का पूर्ण अख्खे तुमचे द्राक्ष असो, आपले डाळिंब असो, मका असो, कपाशी असो, तूर असो, खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. सरकारने हेच करायला पाहिजे, पंचनामे करून, आणि याला जे असेल, डाळिंबाला असेल, मकावाला असेल, तुरीवाला असेल, यांचे नुकसान भरपाई देण्यात यावी. बरं, चेहऱ्यावर तुमच्या एक दुःख दिसतंय. आयुष्यभराची मेहनत आता कुठेतरी पाण्यात गेल्याची पाहायला मिळते, पण एक मनातून दुःख होत आहे. तुम्ही सरकारकडे काय मागणी आहे? आता एवढा खर्च केला आम्ही आणि त्याचं उत्पन्नच नाही झालं आम्हाला काही, मग दुःख तर होणारच ना. सरकारनं आता आमचं ज्याचा जो खर्च झाला त्याची कमीत कमी भरपाई निघून आली पाहिजे. एक पीक गेलं चालतं, पण ते झाडच होऊन गेले ना आमचे, त्याच्यात काय आता डबल धरता येणार नाही. त्यात अंदाजे तुमचं नुकसान किती झाले? आता या झाडाला मोठं करायचं लहानपणापासून त्याला खूप खर्च आहे. 4-5 लाख रुपये खर्च येतो या झाडाला. आता 2-3 वर्षाचे झाड आहे ते, 5-6 लाख रुपये खर्च आहे त्याला आमचं.
बरं काय मागणी काय आता सरकारकडे एक शेतकरी म्हणून तुम्ही काय मागताय? आमचा खर्च भरपाई झाली पाहिजे, बाकी काय. नक्कीच जर आपण पाहिलं तर या प्रकारे आपलं जे नुकसान आहे ते शेतकरी व्यथा सरकारकडे कर्जमाफी व्हावी किंवा आमचं नुकसान मिळावं असं म्हणताय. पण दुसरीकडे जे काही स्थानिक इथे पुढारी आहेत ते सुद्धा आपल्या सोबत आहेत. एक स्थानिक पुढारी म्हणून जेव्हा तुम्ही समाजामध्ये वावरता अशा प्रकारे तुम्हाला एकदम शेतकऱ्यांचा हातबल तुम्हाला शेतकरी दिसताय. किती नुकसान झालंय गावात, कशा प्रकारे पाऊस झालाय आणि तुम्हाला नुकसान दिसतंय? शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, पण तो जगाला पोसवतो, पण त्यालाच पोसायला कोणी मायबाप राहिलं नाही. त्याने व्याजानं पैसे काढायचे, बँकेकडून पैसे काढायचे, आणि हा डाळिंबाचा बाग उभा करताना अक्षरशः लहान मुलाला आपण जसं सांभाळतो तसा सांभाळ करून हे झाडं वाढवले. आणि हे जर आज या निसर्गातून वाहून गेले असेल, निसर्ग तर कुणाच्या हातात नाही, परंतु मी या माध्यमातून मायबाप सरकारने या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. शेतकऱ्यांना कोणी वाली राहिला नाही, त्यांना मदतीचा हात सरकारने द्यायला पाहिजे. आज शेतकरी हा कर्जाचा डोंगर शेतकऱ्याच्या डोक्यावर आहे, आणि परत असं जर हे आयुष्यभराचं पीक त्यांचं नष्ट झालं तर मग त्यांनी जगायचं कसं? आज शेतकरी दिवसेंदिवस आत्महत्या वाढण्याचं कारणच हे आहे. तर सरकारने, मी या माध्यमातून विनंती करतो कृषी मंत्री साहेबांना, मुख्यमंत्री साहेबांना, की सरकारने शेतकऱ्याच्या पाठीमागे भरभक्कमपणे उभं राहून हे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्याला त्वरित आदेश देऊन त्याचे पंचनामे करून त्याला भरपाई देण्यात यावी, आणि शेतकऱ्यांचे जो कर्ज आहे बँकेचं ते कर्ज माफ करण्यात यावं, हीच मी एक समाज माध्यमाच्या शेतकऱ्याच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो. नक्कीच आपण जर पाहिलं तर या शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत, कारण की लहान मुलासारखं ज्या झाडांना जपलं, ज्या शेतीला जपलं, ते आता कुठे ना कुठे पाण्यात मिसळून गेल्याचं चित्र इथे आपल्याला पाहायला मिळते. आणि शेतकऱ्यांची मागणी आहे की सरकारने आता तरी आमचे व्यथा समजून घ्याव्यात, आम्हाला आमचा जो काही नुकसान भरपाई ती द्यावी आणि आमची जी कर्जमाफी आहे ती सुद्धा करावी. मी राम बुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.